ये गलत खून है, सामने वाले पार्टी गलत खून है. लोक असे म्हणतात की तू आवाज फार करते. लोक असे म्हणतात की तू आवाज फार करते. क्षणात नजरे आड होऊन कलेजा ठार करते. हॅलो एव्हरीवन, दिस इज सुयश देवरे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आत्ताच उठलो आहे. मस्त सायंकाळची वेळ आहे. दिवसभर झोप काढली छान. जरा रात्री लेट नाईट एडिटिंग चालू असतं आपलं, त्याच्यामुळे थोडं दिवसा झोप खूप लागते. सो आज आपण आराम केला, झोपलो आणि आता उठलो आहे. राकेशचा मला फोन आला. राकेश म्हटला की आपल्याला जायचं आहे भटकंतीला, असंच रिकामं फिरायला जायचं आहे आणि त्याच्या अगोदर आपल्याला कॉफी प्यायची आहे. तर आम्ही आता कॉफी प्यायला चाललो आहे नेसकॅफेला. तर नेसकॅफे तुम्हाला सांगतो माझ्या मित्राचं आहे, जालिंदर कापडनीस त्याचं नाव आहे. आपण त्याच्या कॅफेला चाललो आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरचे बाकी व्हिडिओ कसे वाटत आहेत, तुम्ही पूर्ण बघतायत की नाही मला कमेंट करून सांगा. हे आहेत जालिंदर भाऊ कापडनीस आणि आपण आलो यांच्या कॅफेला. पण आज कॅफेला जरा जास्तच गर्दी असते. काय प्रोग्राम आहे? कसला प्रोग्राम? नेमिंग सेरेमनी का? गाणे चालू आहे पाठीमागे, त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ जास्त वेळ बनवता येणार नाही. जालिंदरच्या रेकमेंडेशनवर आम्ही आता ही स्पेशल कोल्ड कॉफी त्याच्याकडची ट्राय करतोय. हॉट कॉफी प्यायला आलो होतो. भाऊने कोल्ड कॉफी देऊन दिली. म्हटला हॉट कॉफीपेक्षा कोल्ड कॉफी पी, तुला जास्त भारी वाटेल, जास्त टेस्टी लागेल. तर आता तो म्हटला आहे म्हणून कोल्ड कॉफी पितोय आणि खरंच भारी. पुण्याची दुर्गा कॅफे, तुम्हाला पुण्याचं दुर्गा कॅफे माहिती ना, तिथे जी थिक कॉफी भेटते ना, कोल्ड कॉफी थिक, ती ट्राय केली असेल ना तुम्ही, तर तुम्हाला आहे ना याची टेस्ट त्याच्यापेक्षा थोडी 2% बेटर लागणार ही मला माझी खात्री. तर नक्की या ट्राय करा. असं व्हिडिओसाठी नाही सांगायचं, जेन्युइन रिव्ह्यू देतो मी तुम्हाला, जेन्युइन जे आहे ते सांगतो. तर तुम्ही आता विचार करत असाल दुकानावर कसा अचानकच. तर गंमत अशी झाली, काल मी व्हिडिओ करत होतो आणि नेसकॅफेमधून निघालो, घरी गेलो आणि मोबाईलची स्पेस फुल होऊन गेली. म्हणजे व्हिडिओच रेकॉर्ड होत नव्हता पुढचा. तर मग शेवटी मला घरी जाऊन सगळा डाटा लॅपटॉपमध्ये कॉपी करावा लागला. मोबाईलची स्पेस मी खाली केली थोडी आणि मग फायनली सगळा डाटा कॉपी करून मग मी रात्री कुशलला भेटायला गेलो. कुशल भेटला मला. कुशलसोबत मग आम्ही गावात गेलो. त्याला भूक लागली होती, त्याला काहीतरी खायचं होतं, पण रात्र बरीच झाली असल्यामुळे त्याला खायला काही भेटलं नाही. तर आम्ही कचोरी खाल्ली, कचोरी आणि भेळ, जी आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघणारच. आणि मला तुमच्यासोबत एक कविता शेअर करायची होती, त्यासाठी मी घरी गेलो होतो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो. पण व्हिडिओ रेकॉर्ड झाला नाही स्पेस नसल्यामुळे, जसं मी तुम्हाला सांगितलं. सो हरकत नाही, आत्ता मी तुम्हाला माझी कविता ऐकवतो. आणि जे कोणी बाईक लवर असतील, ज्यांना बाईक खूप आवडत असेल, बाईकवर ट्रॅव्हल करणारे असतील, त्यांना ही कविता खूप आवडेल याची मला खात्री आहे. आणि ही कविता मी ज्या वेळेला लिहिली त्यावेळेला मी दुकानावरच होतो आणि दुकानावरून मी जात होतो हायवेने चहा घ्यायला आणि माझ्या शेजारून एक ट्रायम्फ कंपनीची एक खूप सुंदर अशी बाईक पास झाली आणि ती बाईक क्षणात माझ्या नजरेआड झाली. तो व्हिडिओ माझ्याकडे आहे बहुतेक, तो मी दाखवतो तुम्हाला. जेव्हा ही गाडी माझ्या समोरून गेली तेव्हा मला खूप त्या गाडीला बघून हार्टबीट माझे फास्ट झाले होते आणि मला बाईकचं किती वेड आहे आणि बाईक
माझ्यासाठी काय विषय आहे हे मी कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जसं की लोक पण बाईक लवर्सला काय ना काय बोलत असतात, त्याच्यावरून थोडंसं कवितेत मी ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर कशी वाटते कविता मला सांगा कमेंट करून. कविता अशी आहे: लोक असे म्हणतात की तू आवाज फार करते, लोक असे म्हणतात की तू आवाज फार करते, क्षणात नजरे आड होऊन कलेजा ठार करते. स्वार होऊन तुझ्यावर तोही बेधुंद बागडतो, स्वार होऊन तुझ्यावर तोही बेधुंद बागडतो, वाटेवरच्या नजरा मात्र का हो त्याचा खार करते. कोणासाठी तरी बजेट फ्रेंडली असतेस मात्र, कोणासाठी तरी बजेट फ्रेंडली असतेस मात्र, कोणाच्या खिशाला तू हप्ते हप्ते वार करते. गरज असली तरच पैसे खर्चू म्हणत वेडी मुलं, गरज असली तरच पैसे खर्चू म्हणत वेडी मुलं, घाम गाळून तुला मिळवण्याचा विचार करते. वेगावर नियंत्रण ठेवले तर ठीक आहे सगळं, वेगावर नियंत्रण ठेवले तर ठीक आहे सगळं, वेगाने नियंत्रण ठेवले मग उघडे मरणाचे दार करते. दुचाकी स्वार म्हणून त्याची गावात ओळख आज, दुचाकी स्वार म्हणून त्याची गावात ओळख आज, सुरक्षेचे ध्यान म्हणून पोलीस त्याचा सत्कार करते. निसर्गाच्या वाटेवरून एक फेरी मारू सुयश, निसर्गाच्या वाटेवरून एक फेरी मारू सुयश, रिकाम्या पोटाने हट्ट पुरवायला परंतु नकार करते. पेट्रोल नसेल तर गाडी चालेल कशी ना, तर तिचं पोट भरावंच लागतं. तर अशी होती कविता. तुम्हाला कशी वाटली, काय वाटलं मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण बाईक लवर आहात का, तुमच्याकडे पण कुठली स्पोर्ट्स बाईक वगैरे आहे का, तुम्ही ट्रॅव्हल करतात की नाही, मला हे सगळं कमेंटमध्ये तुम्ही सांगा मित्रांनो. तर आता कुशल सोबत आम्ही जे कचोरी वगैरे खाल्ली रात्री, त्याचं एक छोटासा बाईट. कुशल MP वरून आलेला होता आणि त्याला जेवण करायचं होतं, तर आम्ही कुशलला आता इथे गावात घेऊन आलो. कुशल भाई क्या कहना है तुम्हारा? बिल्कुल भूख लग रही थी और किसी ने खाना नहीं खिलाया. किसी ने खाना नहीं खिलाया नहीं खिलाया तो और इसने तो बिल्कुल नहीं खिलाया, सामने वाले आदमी ने. कचौरी खिला रहा था तो खा नहीं रहा था. आओ. फाइनली कचौरी खाने हम लोग आए. कचौरी अभी खा के वाइंड अप हो चुका है. अब यहाँ से घर पे जाएंगे, आराम करेंगे और कल नए टॉपिक के साथ आपको मिलेंगे. बिल्कुल मेरे से भी मिलना, मैं हाँ, रोज बिल्कुल, एंटरटेनमेंट करूंगा. तुझं काय म्हणणं आहे? तुझं काय म्हणणं आहे का? ये तो गलत खून है ना. ये गलत खून है, सामने वाले पार्टी गलत खून है. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. बाय बाय.